year. आणि नवीन वर्षात प्रवेश करण्याच्या अगदी जवळ आलो आहोत. Amen. आमेन. I don't know what your thoughts are. मला माहित नाही तुमचे विचार काय आहेत. Maybe you're thinking as an escape route. एखादा तुम्ही पळवाट म्हणून याला विचार करताय का? Oh, good. I'm entering in the new year. आणि चांगले मी नवीन वर्षात प्रवेश करताय. We're more than entering, we're running into the new year. आणि प्रवेश करण्याच्या आधी आपण त्याच्यात पळतच आहोत. Amen. Let us run into the new year. चला नवीन वर्षात धावत जाऊया. Huh? Be happy. आनंदी राहा. God has wonderful things for us. आणि आपल्यासाठी प्रभूकडे अद्भुत गोष्टी आहेत. Amen. आमेन. Now there are many things I want to speak, but I don't know whether we have so much time. अशा अनेक गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत पण मला माहित नाही इतका वेळ आहे But की I'll नाही. continue with this message week after week. पण आठवडे मग आठवडे हे संदेश मी चालू ठेवीन. So first I want to greet you in the name of Jesus, आणि सर्वात प्रथम येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांचे अभिवादन. our Lord and Savior, आणि आपला तारणारा प्रभू येशू who brought light into this world. ज्यांनी या जगात प्रकाश आणला. And the Bible says, those who came to him never walked in darkness. आणि बायबल सांगतं जे त्याच्याकडे आले अंधारात कधीच चालले नाही. Amen. Amen. You're the light children. तुम्ही प्रकाशाची लेकरं You आहात. will never walk in darkness. तुम्ही अंधारात कधीच चालणार नाही. We don't tolerate darkness. आपण अंधाराला सहन We are करत not नाही. of darkness. आपण अंधाराचे नाही. God made us light. आपल्याला प्रभूने प्रकाश He बनवला. removed us from darkness, अंधारातनं त्यांनी बाहेर from काढलं. the authority of Satan, सैतानाच्या from अधिकारातनं, the power of the devil. सैतानाच्या He सामर्थ्यातनं put you into his kingdom, आणि त्याच्या राज्यात त्यांनी the ठेवलंय. kingdom of his beloved son, our Lord Jesus आणि Christ. त्याच्या प्रिय पुत्र आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यात त्यांनी ठेवलंय. We belong to God. आणि आपण देवाचे आहोत. We don't belong to the devil. सैतानाचे आपण नाही. Amen. Amen. You are superior. तुम्ही वरिष्ठ This आहात. is what Holy Spirit told me. आणि हेच पवित्र आत्म्याने Remember सांगितलं. this. आणि हे लक्षात You घ्या. are superior. तुम्ही वरिष्ठ आहात. Don't make the light look inferior. आणि प्रकाशाला एकदम कमकुवत दाखवू नका. Amen. Amen. You're children of light. तुम्ही प्रकाशाची Our लेकरं Father आहात. is light. आपला पिता प्रकाश He आहे. is spirit light. तो आत्मिक प्रकाश आहे. When you got his life, you became spirit light. आणि जेव्हा तुमच्यात त्याचं जीवन आलं तुम्ही देखील आत्मिक प्रकाश You're झाला. not inferior, you're superior. आणि तुम्ही कनिष्ठ नाही तुम्ही वरिष्ठ आहात. Satan, all his works are inferior. आणि सैतानाने त्याची सर्व कृत्य कनिष्ठ आहेत. Amen. Amen. Have this consciousness. आणि ही जाणीवता ठेवा. I'm superior. मी वरिष्ठ आहे. Light can never be inferior. आणि प्रकाश कधीच कनिष्ठ राहू शकत नाही. The darkness is inferior. अंधार कनिष्ठ आहे. I'm ruling, आणि मी राज्य करत आहे. not the darkness. अंधार नाही. Amen. We are Amen. in new time. आणि आपण नवीन वेळेत आहोत. God's appointed time. देवाच्या विदित We are वेळेमध्ये in God's timeline. आणि प्रभूच्या वेळापत्रकात It's आहोत. not what people decide. आणि ते लोक निर्णय करत It's नाही. not what the devil decides. आणि सैतानी ते निर्णय It is करत what नाही. God decides. आणि इकडे प्रभू निर्णय करतो. Amen. Amen. When he sent Jesus, ज्याने येशूला the devil पाठवलं couldn't do nothing. आणि सैतान काही करू शकला नाही. Jesus came in his own time. आणि येशू त्याच्या वेळेतच आला. God sent in his own time. प्रभूने त्याला त्याच्या वेळेत पाठवलं. People didn't ask for him. आणि लोकांनी त्याची मागणी केली It नाही was God's time. कारण ती देवाची वेळ होती. Amen. He आमेन. is sovereign God. आणि तो स्वतः परमेश्वर आहे. Did the devil stop him? आणि सैताने त्याला थांबवलं का? He tried his best, त्याने उत्तम प्रयत्न केला but he couldn't. पण तो करू शकला नाही. Amen. Amen. When he put him on the cross, he thought everything is over. आणि ज्या सैतानाने क्रूसावर येशूला दिला त्याला वाटलं सगळं No, संपलंय. that was the beginning of victory. नाही विजयाची ती सुरुवात होती. When he rose up, जसं पुन्हा उठला that was victory. आणि ते विजय होता. That shut the devil's mouth. आणि ज्याच्यामुळे सैतानाचं तोंड बंद झालं He went into Hades आणि तो नरकात गेला underneath, खाली and he took the keys from the devil. आणि सैतानापासून चाव्या त्याने That घेतल्या was the end of the devil's rule. आणि सैतानाच्या राज्याचं ते अंत होता. Amen. Amen. From that time is the end of Satan's rule. आणि त्या वेळेपासून सैतानाच्या राज्याचा अंत झाला. He has no right to rule and reign. आता राज्यांचा तक्राण्याचा हक्क त्याच्याकडे Jesus नाही. has the keys येशूकडे चावे आहेत of death, hell, grave. आणि मरणाच्या अधोलोकाच्या नरकाच्या He gave it to you त्याने ती चावे तुम्हाला दिल्या to rule and reign. राज्य आणि सत्ता करण्यासाठी. Amen. Get Amen. the right message. आणि योग्य संदेश मिळवा. Don't listen to this doom and gloom messages. आणि या विनाशाच्या संदेशांकडे जाऊ नका, ऐकू नका. We are the people of light. आपण प्रकाशाची लेकरं We आहोत. should walk in light आपण प्रकाशात चाललो and the पाहिजे light in God's word. आणि देवाच्या वचनाच्या प्रकाशात. Yeah, when we know the word, ज्यास आपल्याला शब्द समजतो we are walking in the word. आपण देवाच्या शब्दात We are चालतो. walking in God's light. आपण देवाच्या प्रकाशात The चालतो. Bible says we must fellowship with God. आणि बायबल सांगतं आपण देवाबरोबर सहभागिता When you करावी. fellowship with the word, you fellowship with God. देवाबरोबर सहभागिता म्हणजे त्याच्या शब्दाबरोबर As सहभागिता. God is light, the word of God is light. कारण देव प्रकाश आहे त्याचा शब्द देखील We प्रकाश must आहे. also fellowship with the light people. आणि आपण प्रकाशाच्या लोकांबरोबर सहभागिता And when we करावी. do this, आणि जसं आपण असं the करतो blood of Jesus will keep
cleansing you of every sin. आणि देवाचं रक्त, येशूचं रक्त तुम्हाला सर्व पापापासून Will धुवून शुद्ध always keep you करतं. clean. ते नेहमी तुम्हाला शुद्ध ठेवेल. Amen. आमेन. That's the way we walk. अशा प्रकारे आपण चालतो. You know, as the coming of the Lord, though it's not very, very close, it's very far, जरी प्रभूचं येणं खूप खूप जवळ नाही, ते अधिक लांबच आहे. but God is opening the veil between the spiritual things and this natural world. आणि या नैसर्गिक जगामध्ये आत्मिक जगातलं पडदा प्रभू काढत आहे. It'll become so thin and thin and thin आणि तो इतका पातळ होत जाईल, that this will disappear and God's kingdom will come down. कारण हा मग निघून जाईल आणि देवाचं राज्य खाली येईल. I'll also show you what is God's desire, आणि मी देखील दाखवेन देवाची इच्छा काय आहे, what is God's dream. प्रभूचं स्वप्न काय आहे. These are all very important topics. आणि हे महत्वाचे मुद्दे आहेत. God has a plan. प्रभूकडे एक योजना God आहे has a dream. आणि प्रभूकडे एक स्वप्न He आहे. wants the kingdom of heaven to come down. त्याला हवंय स्वर्गाचं राज्य खाली यावं He loves the people so much. आणि लोकांवर इतकं प्रेम करतो. Amen. Amen. And that is what is happening now. आणि हेच आता घडत आहे. We are in the new time, not the old time. आपण नवीन वेळेत आहोत, जुन्या नाही. God is doing something greater, आणि प्रभू काहीतरी थोर करत आहे, and especially in the body of Christ आणि विशेष करून त्याच्या मंडळीत. from this day onwards. आणि या दिवसापासून It's already begun, आणि त्या आधीच सुरू झालंय. even from last year. आणि मागच्या वर्षापासून God has been doing many things. प्रभू अनेक गोष्टी करत आलाय. He's preparing us for the great day. आणि थोर दिवसांसाठी तो आपली तयारी We're करत going to आहे. see this great day. आणि या थोर दिवस पाहण्यासाठी And in these 10 years आणि या 10 or so, वर्षांमध्ये He's going to prepare us. आणि या 10 वर्ष किंवा असं अधिक त्याच्यामध्ये आपली तो तयारी करणार आहे. Rapture is not so close. आणि स्वर्गारोहण काही इतकं जवळ नाहीये. In fact, Holy Spirit told me, tell my children not to build their life around rapture or the doom and gloom and perilous times. आणि पवित्र आत्म्याने सांगितलं की माझ्या लोकांना सांग, आपलं जीवन स्वर्गारोहण किंवा हे विनाशाचे संदेश किंवा असे घातक दिवसांच्या अवतीभोवती आपली जीवनाची बांधणी करू नका. Because many are hearing the message of rapture and wanting that the Lord must come and quickly and take them away. आणि अनेक जण स्वर्गारोहणाचे संदेश ऐकत आहेत आणि त्यांना असं वाटतं की प्रभूने पटकन यावं आणि त्यांना घेऊन जावं. Rapture is not an escape route, आणि स्वर्गारोहण काय पळवाट नाहीये. as if the devil is after us and we want to escape. आणि जसं काय सैतान आपल्या मागे आपल्याला पळून जायचंय, We are after the devil. आपण सैतानाच्या मागे आहोत. Amen. Amen. Rapture is a celebration, आणि स्वर्गारोहण एक साजरा करणे not an escape route. आणि पळवाट नाही. Amen. Amen. So you don't have to wrap your life around these things. आणि या गोष्टीच्या अवतीभोवती तुमचं जीवन बांधत बसायची No, गरज no. नाही. Don't hear these messages. आणि हे संदेश ऐकू नका. These things has not happened. It will not happen now. आणि या गोष्टी आता घडणार नाहीयेत. It's only happening in your mind because that is what you're hearing. आणि ते तुमच्या मनात घडत आहे कारण तेच तुम्ही ऐकत आहात. And that's one of the reasons the devil is having a good laugh at us. आणि ह्याच एका कारणासह सैतान आपल्यावर मोठ्याने हसत आहे. He has deceived us into thinking about all this. आणि या गोष्टी आपल्याला विचार करून त्यांनी आपल्याला फसवलंय. Amen. आमेन. Now, there's something first I will tell you. आणि अशा काही गोष्टी प्रथम तुम्हाला सांगेन. Holy Spirit wants to tell us पवित्र आत्म्याला that सांगायचंय it's good to enter the new year आणि आपण या नवीन वर्षात प्रवेश करणार in our आहोत. Father's home. That's the church. आणि जे प्रभूची भूमी आहे, जे मंडळी आहे. But he also said, पण तो असंही म्हटला, though there is no difference between December 31st and January 1st, जरी 31 डिसेंबर आणि 1 तारखेमध्ये काही फरक नाहीये nothing mystical happens आणि अशा काही अद्भुत गोष्टी घडणार नाहीये. at midnight in December 31st. No. आणि मध्यरात्री 31 तारखेला You know, some are believing that way. आणि काही लोक असा विश्वास धरतायत. You cannot wait for 31st to change your life. आणि तुमचं जीवन बदलण्यासाठी 31 ची वाट पाहू नये. What if God calls you home before that? जर काय होईल, प्रभू तुम्हाला त्याआधीच घरी बोलवेल. Holy Spirit also may put a caution in this. He said that if some people are thinking that way, let them do it on the 31st. आणि पवित्र आत्म्याने असं सांगितलं, जर काही लोक असा विचार करत आहे, मग त्यांना 31 तारखेला असं करू दे. If they're believing that way, जर ते अशा प्रकारे विश्वास otherwise करतात, they'll miss this day too. नाही तर मग हा दिवस देखील ते चुकून So बसतील. if you want to do, you can do it for them. जर तुम्हाला करायचं त्यासाठी तुम्ही करू शकता. You can let go of all the old, repent and turn away from all those things which you didn't do, which you did, and all those things. आणि त्या सर्व गोष्टी जाऊ द्या, ज्या गोष्टी केल्या, ज्या गोष्टी केल्या नाही त्या पश्चाताप कडून सोडून जाऊ दे. Though there are many traditions revolving around this 31st, आणि 31च्या अवतीभोवती अनेक परंपरा आहेत, though which are man-made, जे मनुष्याने निर्माण but केले. all these things don't have power to set you free. पण या गोष्टींमध्ये तुम्हाला स्वतंत्र करण्याचं सामर्थ्य नाहीये. If you're observing the tradition, thinking that these things will set me free, no. जर मग तुम्ही परंपरा पाळत आहात हे विश्वास धरून की या गोष्टी मला सोडतील, मग असं होणार नाही. Holy Spirit told me that it's good to make resolutions. आणि पवित्र आत्म्याने सांगितलं की अशा वचनं किंवा काही निर्णय करणं चांगलं आहे. Many people do that. काही लोक असं करतात. Like they say, oh,
I'll quit smoking, I'll quit drinking, I will do not do this, I will not do that. आणि मग मी ह्या गोष्टी करणार नाही, दारू पिणार नाही, धूम्रपान करणार नाही. And the most common thing is I'll lose weight, आणि सर्वात सामान्य गोष्ट आहे म्हणजे मी वजन कमी करीन I'll become slim. आणि मी पातळ होईल. Oh, these are all good goals. आणि हे सर्व चांगले ध्येय आहेत And it gives them a feeling of a fresh new start or new beginning. आणि नवीन सुरुवातीची चांगली भावना तुम्हाला देते. But there's no power on the 31st, पण 31 तारखेला असं कुठलाही विशेष सामर्थ्य नाही. midnight, or on the 1st. There's मध- no. मध्यरात्री किंवा 1 तारखेला. There's power in Jesus' name. आणि येशूच्या नावात सामर्थ्य आहे. Many years back, Holy Spirit told me अनेक वर्षापूर्वी पवित्र आत्म्याने that every सांगितलं day is a new beginning for you. आणि रोजचा दिवस तुमच्यासाठी नवीन सुरुवात आहे. You can start your new beginning any day. आणि कधीही कुठल्याही दिवशी तुमची नवीन सुरुवात The करू day you शकता. decide, now whatever I did in the past, now I'm going to let go of that. I'm going to start a new life. It will happen. आणि जर तुम्ही असं म्हणता की जुन्या गोष्टी मी सोडून दिल्या नवीन सुरुवात करेल तर असं घडेल. You don't have to wait for 31st. 31 तारखेची वाट पाहायची गरज नाही. Every morning is a new day. आणि रोज सकाळ हा नवीन दिवस आहे. Amen. Amen. You can forget the past. तुम्ही जुन्या गोष्टी विसरू शकता It's a new beginning. आणि ती नवीन सुरुवात आहे. Every morning is a new beginning. आणि रोज नवीन सकाळ Every नवीन day सुरुवात आहे. God gives you an opportunity आणि रोज प्रभू तुम्हाला संधी देतो to change. You बदलण्यासाठी. don't have to wait for 31st. 31 तारखेची वाट पाहायची गरज I'll नाही. wait for 31st. This time, no, I will not do this. You don't have to. Every morning is a new beginning for you. आणि रोजची सकाळ तुमच्यासाठी नवीन सुरुवात आहे. Amen. Amen. You can decide. तुम्ही निर्णय करू शकता. Okay, Lord, I did this all. I didn't do this. I didn't do that. I was not faithful, Lord. I didn't read the Bible. I didn't go to church. I was not faithful in work. I didn't do any service. Father, now I'm changing. आणि प्रभू मी हे केलं नाही ते केलं नाही बायबल वाचलं नाही मंडळाला गेलो नाही विश्वासू राहिलो नाही आणि या गोष्टी मी बदलत आहे. प्रभू तुम्हाला बदलून टाकेल. God will give you the strength. प्रभू तुम्हाला बळ देईल. Amen. Amen. It's the lie of the devil that you have to wait for 31st. आणि हे No. सैतानाची लबाडी की तुम्ही 31 तारखेची वाट पाहावी. See, there's no power in traditions. पहा परंपरेत सामर्थ्य नाहीये There's power in the name of Jesus. आणि येशूच्या नावात सामर्थ्य आहे. Amen. Amen. Any day you can do it. कुठल्याही दिवशी करू शकता. Any day. कुठल्याही दिवशी. Amen. आमेन. In fact, I want to tell you today, whatever you have been accumulating in your soul, let it go. आणि आज तर खरं तर सांगायचं की जे काय तुमच्या जीवात तुम्ही साठवले आजच्या दिवशी जाऊ द्या. Any darkness you've been accumulating for years, आणि वर्षांपासून कुठल्या अंधकार साठला you are असेल diminishing light. तुमच्या प्रकाशावर तुम्ही कमी You करत are आहात. diminishing life. तुम्ही जीवनाला कमी करत आहात Amen. That's what darkness does. आणि हे अंधकार करतं. It weakens you. ते तुम्हाला अशक्त करतं. Light strengthens you. देवाचा प्रकाश Light बळकट is the करतं. life of God. तुमच्या देवाचं जीवन It आहे strengthens you. ते तुम्हाला बळकट करतं. Many people didn't know this. अनेकांना हे माहित नव्हतं. Maybe you did physical exercise. एखाद्या तुम्ही शारीरिक Maybe कसरत you were केली doing असेल. dieting. एखाद्या तुम्ही डायटिंग It करत is all असाल physical. आणि या सर्व शारीरिक गोष्टी आहेत. Temporal. तात्पुरत्या आहेत Okay, it's good. आणि हे ठीक आहे चांगलं आहे. But the most important is your personality, पण सर्वात महत्व आहे तुमचं which is व्यक्तिमत्व made up of your soul. जे तुमच्या जीवाने बनलंय Amen. That's the Amen. most important. आणि ते सर्वात And that's महत्वाचं the आहे. most neglected in the church. आणि मंडळीत याला सर्वात दुर्लक्षित करण्यात येतं People are not taking care of that area. आणि या भागाचे लोक काळजी घेत नाही. You know, when Holy Spirit many years back taught me about 3 John 2, आणि अनेक वर्षापूर्वी पवित्र आत्म्याने 3 योहान 2 विषय शिकवलं. not 3 John 2, yeah, that's one verse, and even 1 Timothy 4:8, we have And- 2 verses, 1 तिमोथी 4:8 हे 2 वचनं. even 3 John 2. 3 योहान 2. Beloved, it's my desire that you may prosper in all things in every area of your life. आणि प्रियजनांनो माझी इच्छा आहे की तुम्ही जीवनाच्या सर्व भागात समृद्ध व्हावं. As, that word as is very important. आणि तो शब्द जसा Holy Spirit told me, look at that word as. आणि पवित्र आत्मा बोला तो जो शब्द आहे जसा त्याच्याकडे लक्ष दे. We want many things from God. अनेक गोष्टी आपल्याला हवेत देवाकडनं It will not happen त्या घडणार नाही unless your soul prospers first. जोपर्यंत तुमचा जीव समृद्ध होत नाही. And people don't know what is soul prosperity. आणि लोकांना जीवाची समृद्धी माहित नाही. If you have soul prosperity, you have health prosperity. जर तुमच्याकडे जीवाची समृद्धी आहे, मग And आरोग्याची wealth समृद्धी prosperity. आणि मग संपत्तीचं समृद्धी आहे. Amen. Amen. People didn't know this. लोकांना हे माहित नव्हतं Because those times I know, I remember, कारण त्यावेळेस मला आठवत आहे many things were taught about spirit. अनेक गोष्टी आत्म्याविषयी शिकवल्या. They never taught about soul. जीवाविषयी कोणी Because they शिकवलं didn't नाही know what is a soul. कारण त्यांना जीव काय माहितच नव्हता. They only concentrated on a spirit. ते फक्त आत्मिक गोष्टींवर भर देत होते. Which already knew. त्या आधीच नवीन You आहे don't have to do anything. तुम्हाला काही करायची गरज God नाही. did it for you. प्रभूने ते तुमच्यासाठी केलंय. When He came into your life, जसं तो तुमच्या you जीवनात आला became a new person. तुम्ही एक नवीन व्यक्ती झाला. Amen. आमेन. But what about your soul? मग तुमच्या जीवाविषयी काय. There is where we have to take care. आणि इकडेच आपल्याला काळजी घ्यायची आहे. When God created man, he became a living soul. आणि जस प्रभूने मनुष्याला निर्माण A केलं तो living जीवधारी व्यक्ती personality. झाला एक जिवंत व्यक्तिमत्व That's who you are. आणि हेच तुम्ही आहात.
If you have been accumulating so many darkness in your soul, जर तुमच्या जीवात जर अंधकार साठवत असाल it is making you weak मग ते तुम्हाला अशक्त करतंय every day. रोज. Because the light is diminishing. कारण प्रकाश कमी होत The light चाललाय is there, but the darkness is covering up. आणि प्रकाश आहे पण अंधार त्याला झाकत आहे. The more the light जितका अधिक प्रकाश, shines, the more you have authority and power. जितका अधिक तुमचा प्रकाश चमकतो And the more you तितका use अधिक सामर्थ्य आणि authority- अधिकार, जितका अधिकार वापरता Authority grows. अधिकार वाढत जातो. Amen. Amen. I know there are many traditions like lighting candles, and it's good. आणि मला माहिती आहे अशा अनेक परंपरा आहेत, मेणबत्त्या जाळणं हे सगळं ठीक आहे. Or burning the, what do you call that, old man. आणि जुन्या मनुष्याला जाळणं, जला दो उसको, अरे जल गया, अभी बहुत अच्छा हो गया. क्या हो गया? तुम कुछ नहीं हो गया, वो सिर्फ जल गया हो. तुम्हारा वो जब बनाया रहेगा वो सब पैसा गया उसमें, कुछ नहीं होगा उसमें गया. That's a tradition. ती एक परंपरा आहे. That's a shadow of the reality. आणि ते खरेपणाची किंवा अस्तित्वाची फक्त एक सावली आहे. You know, this earth is a shadow. आणि ही पृथ्वी एक सावली आहे. You know, how did this shadow come? आणि ही सावली कशी आली माहिती आहे का? These all are mysteries. आणि हे सर्व रहस्य आहे. From the reality in heaven, God just took a shadow and put it here. आणि स्वर्गाच्या सत्यामधनं प्रभूने फक्त एक सावली Some of काढली the तिकडे ठेवली. things. आणि काही गोष्टी A shadow. ती फक्त एक The earth सावली is a आहे. shadow of heaven. आणि पृथ्वी स्वर्गाची फक्त एक सावली आहे. You know, I would like to tell you some mysteries, but I don't know how much time it will take. आणि आधी थोडी रहस्य तुम्हाला सांगायचे होते पण मला How माहित many नाही किती put वेळ लागेल. stars at near home? किती लोकांनी घरी स्टार लावलाय? Put bands. Don't worry, I am not going to offend you. काळजी करू नका, मी नाराज करणार नाही. ऊपर हाथ उठा दो, पास्टर कुछ नेगेटिव बोलेगा स्टार के बारे में, नको जाने दो. नहीं अच्छा है. I'm telling you, it is good. Now अरे, put your चांगलं bands. अभी हाथ ऊपर उठाओ. कितने लोगों ने स्टार डाला? देखो अभी थोड़ा ज्यादा दिख रहा है, फिर भी थोड़ा लोग डर रहे, शायद पास्टर कुछ निकालेगा टॉपिक. You know, let me tell you, तुम्हाला एक सांगू द्या. star as a meaning. आणि त्या ताऱ्यामध्ये किंवा स्टार मध्ये एक अर्थ आहे. Though everyone puts it, but only in Christianity, the star as a meaning. आणि सर्वजण लावतात पण फक्त If ख्रिस्तीपणामध्येच you त्याला एक अर्थ hear आहे. that meaning, जर तुम्ही तो अर्थ you will ऐकाल be shocked. तुम्हाला धक्का बसेल. It is from our Father. हे आपल्या पित्यापासून आहे. The star is called the Star of David, आणि त्या ताराला दाविदाचा तारा म्हणण्यात आलं. but that's not the Star of David. पण तो दाविदाचा तारा It is नाही our Father's star. तो आपल्या पित्याचा तारा आहे. And you know, if you know the meaning of it, जर तुम्हाला त्याचा अर्थ समजला, now, let me tell you. You know, stars have different points, you know. एक में 5 रहता है, एक में 4 रहता है, एक में 6 रहता है, isn't आणि it? ताऱ्यामध्ये हा? वेगवेगळे टिंब असतात, कुठे 4 असतात, 5 असतात. Hello. कोई बोला, you know, someone said, told me, oh, वो 6 pointer ना, वो 666 का बताता है. How wrong Christian people are somehow. In fact, that's the real star. आणि खरं तर तो खरा तारा आहे. The 6-pointed star is actually the real star. ज्याला 6 टोक आहे तो खरा तारा आहे. And it has such a meaning. आणि त्याच्यामध्ये असा अर्थ आहे. You will see in heaven these stars. आणि स्वर्गामध्ये तुम्ही हा तारा पाहाल. You'll be so blessed when I tell you that mystery. आणि तुम्ही आशीर्वादित आहात जस मी तो रहस्य तुम्हाला You know, सांगेन. there are many mysteries which I can tell you, but I don't know how people will take it. आणि असे अनेक रहस्य मी सांगू शकतो पण मला माहित नाही लोक कसं But घेतील. you can put stars, one day I'll tell you. पण तुम्ही तारा लावू शकता, एक दिवशी मी सांगेन. So, what is this new year? आणि मग हे नवीन वर्ष काय New आहे? year means new beginning. नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात. And actually, the meaning of this new beginning is when you're born again. आणि नवीन सुरुवात याचा अर्थ तुमचा नवीन You जन्म झाला. began your life with God when you became born again. That's called the new beginning, आणि ज्या तुमचा नवीन जन्म झाला तुमचं जीवन तुम्ही देवाबरोबर सुरू केलं याचा अर्थ नवीन सुरुवात. which is actually living the heaven life on earth. आणि याचा अर्थ स्वर्गाचं जीवन पृथ्वीवर जगणं You असं already आहे. have heaven life. तुमच्या आधीच स्वर्गाचं जीवन आतमध्ये Amen. आहे. Amen. And our Father's priority is आणि आपल्या प्रभूचं प्राधान्य असं आहे that you demonstrate heaven life on earth. की तुम्ही स्वर्गाच्या जीवनाला पृथ्वीवर सादर करा. And that's our Father's dream. आणि आपल्या पित्याचं स्वप्न आहे. And it's happening. आणि ते घडत आहे. It's happening. ते घडत आहे. And when that happens, आणि जेव्हा हे घडतं you will see things that
people never have even thought about it. आणि लोकांनी असा विचार केला नसेल अशा गोष्टी घडतील. And this new beginning is the beginning of real joy. आणि ही नवीन सुरुवात आनंदाची सुरुवात You आहे. know, the Bible says when Jesus was born, there was great joy. आणि बायबल सांगते जेव्हा येशू जन्मला तिकडे मोठा आनंद झाला. So when you believed in Jesus, जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास धरला great joy comes into you. आणि मोठा आनंद तुमच्या आतमध्ये येतो. It's there in you. तो आतमध्ये असतो तुमच्या But आतमध्ये. you know what we hear, what we put in our mind, in our soul, it's all clouding that joy. आणि जे आपण ऐकतो आपल्या जीवात टाकतो त्या सर्व गोष्टी त्या आनंदाच्या अवतीभोवती ढगासारखे फिरतात. That's why in this new year, म्हणून या नवीन वर्षात you must let go of all past things. आणि त्या भूतकाळाच्या गोष्टी तुम्ही जाऊ द्या, Let it go. त्याला जाऊ द्या. You have been accumulating many darkness. अनेक अंधकाराच्या गोष्टी साठवत राहिला, We need to stop it. आपल्याला ते बंद करायचं आहे. That's very important. आणि हे महत्वाचं आहे. Your soul is very important. तुमचा जीव महत्वाचा आहे Soul is your whole personality. आणि तुमचा जीव तुमचं What व्यक्तिमत्व you're आहे. thinking, जे तुम्ही विचार करता, what you're hearing, जे तुम्ही ऐकता, what you're speaking. जे तुम्ही बोलता, You know, this is all very important. आणि ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. Your will, your choices you make. आणि तुमची इच्छा, तुमच्या निवडी तुम्ही करता. See, you live by your soul. पहा तुमच्या जीवाच्या द्वारे तुम्ही जगता. You live by your soul. तुमच्या जीवानेच तुम्ही जगता. So if you don't take care of these areas, जर या भागाची तुम्ही काळजी घेतली नाही mind, will, and emotion, आणि मन, इच्छा आणि भावना, then you will be the loser. मग तुम्ही हरलेले असाल. You'll be. That's why we see many people pray, but yet things happen to them. आणि म्हणून आपण पाहतो की लोक प्रार्थना करतात तरी गोष्टी त्यांच्या बरोबर घडतात. Still they carry sickness and disease. तरी अजून ते आजार घेऊन Still they चालतात, carry problems अजूनही समस्या घेऊन because चालतात. there are many dark things stored in their soul. कारण अनेक अंधाराच्या गोष्टी त्यांच्या जीवात साठल्या असतात They want deliverance. आणि त्यांना सुटका हवी आहे. Sometimes happens, sometimes it doesn't happen. आणि कधी कधी घडतं, कधी घडत नाही. It's not God's fault. आणि देवाची चूक नाही, It's because we don't have the right revelation. कारण आपल्याकडे योग्य प्रकटीकरण नाही म्हणून हे घडत नाही. So if you let go of all this, जर आपण या गोष्टी जाऊ दिल्या, you know, I've prayed for people, मी लोकांसाठी प्रार्थना केली even आहे. women who had come to me. आणि ज्या स्त्रिया माझ्याकडे येतात They had a problem in their marriage त्यांच्या विवाहात समस्या होत्या and they were so depressed. आणि ते इतके निराश होते And for years they were accumulating all this in their soul. आणि अनेक वर्षांपासून जीवात या गोष्टी ते And they साठवत even होते. said, we prayed, we fasted, आणि ते म्हणाले आम्ही प्रार्थना देखील केली, we उपवास went केले to various meetings, आणि अनेक सभेला गेलो, but still it's still there. पण ते अजूनही तिकडे आहे. So I had to tell them, म्हणून मला त्यांना सांगावं लागलं, let go of all this. या गोष्टी जाऊ द्या. And they have seen when they let go of all that, they received blessing. आणि त्यांनी पाहिलं की ज्यावेळेस त्यांनी या गोष्टी जाऊ दिला त्यांना आशीर्वाद मिळाले. Amen. आमेन. So your soul plays a very important role. म्हणून तुमचा जीव महत्वाचा भाग खेळतो. If you don't take care of that area, जर या भागाची काळजी घेतली नाही, you may pray, read the Bible, fast, but nothing happens. तुम्ही प्रार्थना कराल, बायबल वाचाल, उपवास कराल, पण काही घडणार नाही. Amen. आमेन. Okay. Okay. You know, I don't know, because I've written a big message for you. I don't know from how far I'll finish off. आणि एक मोठा संदेश लिहिला आहे, पण मला माहित नाही कितपर्यंत संपेल. You know, in this new year, आणि या नवीन वर्षात let us make a decision चला एक निर्णय घेऊया that we'll speak right. की आपण योग्य बोलूया, We'll not hear wrong. आपण चुकीचं ऐकणार नाही. Because we know the words that we speak today कारण आज जे शब्द आपण बोलतो are setting the direction for your life for the future. आणि तुमच्यासाठी भविष्यासाठी ते दिशा ठरवत आहेत. If you want to know what you're going to be like after 5 years, आणि जर तुम्हाला हवंय की 5 वर्षानंतर तुम्हाला जाणून घ्यायचं तुम्ही कसे असाल listen to what you're saying about yourself. आणि तुमच्या विषयी तुम्ही काय बोलतात ते ऐका. Listen to what you're hearing. तुम्ही काय ऐकताय हे देखील ऐका. If you're speaking negative, जर नकारात्मक बोलताय that is what is in store in your life. आणि हेच मग तुमच्या जीवनात साठत आहे. When I say life, I mean soul. आणि मी जस्ट जीवन म्हणतो, मी जीव If याचा you're saying अर्थ. I'll never get well, आणि असं म्हणतात की मी मला कधीच बरी वाटणार this नाही problem will never be solved, आणि ही समस्या कधीच सोडवली I जाणार can नाही never break this addiction, आणि हे सवय मी कधीच तोडू I शकणार can नाही never recover from this problem. आणि या समस्येतनं मी कधीच बाहेर येणार नाही. You are prophesying your own future. तुम्ही स्वतःच्या भविष्यावर संदेशवाणी करत You आहात. make your own future तुम्ही स्वतःचं भविष्य तयार by करताय your words. तुमच्या शब्दाने. Death and life and the power of your words. जीवनाचं आणि मरणाचं सामर्थ्य तुमच्या शब्दात आहे. You know, that's why I said the soul matter is very important. म्हणून मी म्हणालो की जीवाचा मुद्दा महत्वाचा आहे. What you're storing in your soul, you're speaking out. जे काय तुमच्या जीवात तुम्ही साठवता ते तुम्ही You बोलताय. cannot speak what do you call defeat and have victory. आणि तुम्ही पराजयाविषयी बोलून विजय मिळवू शकत You नाही. cannot talk about sickness and
think of healing. आणि आजाराविषयी बोलून तुम्ही आरोग्य घेऊ शकत नाही. You cannot have healing when you speak sickness. आरोग्य मिळत नाही जेव्हा तुम्ही आजाराविषयी बोलत You असता. can't speak lack and struggle and have abundance. आणि तुम्हाला विपुलता मिळत नाही जर तुम्ही कमतरतेविषयी बोलताय. The Bible says in Proverbs 18:21, आणि प्रोव्हर्ब्स 18:21 सांगतं you will eat the fruit of your words. तुमच्या शब्दाचं फळ तुम्ही खाल. Look at this. What you say, you're taking it for yourself. जे तुम्ही बोलता तुम्ही स्वतःसाठीच घेताय. See, let us not blame God. Let us not blame our neighbor. Let us not blame the devil. Let us not blame anyone. चला देवाला दोष लावू नये, शेजाराला दोष लावू नये, सैतानाला देखील दोष लावू नये. You can change your future. तुमचं भविष्य तुम्ही बदलू शकता. Amen. Amen. You can prophesy तुम्ही संदेशवाणी देऊ शकता. the word of God for yourself. देवाचा शब्दाची संदेशवाणी स्वतःसाठी देऊ शकता. You can change the direction तुम्ही दिशा देखील बदलू शकता and set your direction right. आणि तुमची दिशा योग्य करू You शकता. want to see good days ahead. तुम्हाला चांगले दिवस पुढे पाहिजेत. Take care of your soul. मग जीवाची काळजी घ्या. Amen. Amen. See, when you're getting angry for small things, आणि छोट्या गोष्टीसाठी when रागिष्ट you're, होता when you're bashing and trashing people with words, आणि शब्दाने लोकांना तुम्ही खाली पाडता, when you're taking offenses, जस्ट नाराजी घेता you know, all this shows there's some problem with your soul. आणि या सर्व गोष्टी दाखवतो तुमच्या जीवात काहीतरी अडचण आहे. You know it, तुम्हाला माहित आहे but you're doing nothing. पण तुम्ही काहीच करत नाही. There's some problem. तिकडे काहीतरी अडचण आहे. छोटा छोटा बात के लिए गुस्सा आता है, उसके बारे में बात करता है, इसके बारे में बात करता है, बुराई करता है, ये करता है. That means कुछ प्रॉब्लम है तुम्हारे में. हेलो, ऐसा मतलब मैं ऐसा ही हूं. नहीं नहीं, you have to change. नाही तुम्हाला बदलावं लागेल. Amen. Amen. You can't say that. तुम्ही असं म्हणू शकत नाही. नहीं नहीं, मेरा बचपन से ऐसा ही आदत है, माँ बाप भी ऐसा ही थे, मैं भी ऐसे नहीं. You are a new person today. आज तुम्ही नवीन व्यक्ती The आहात. old is gone. जुनं निघून गेलंय. You can change it. तुम्ही ते बदलू शकता. Amen. Amen. Don't neglect this area. आणि या भागाला दुर्लक्षित करू नका. Pay attention to what you're saying about जे- yourself, स्वतःविषयी जे बोलतात त्याकडे लक्ष द्या. about your family, स्वतःच्या about कुटुंबाविषयी, your finances, तुमच्या आर्थिक about गोष्टींविषयी, your health, स्वास्थ्याच्या स्वास्थ्याविषयी. because you're becoming what you're continually saying. कारण जे तुम्ही सतत बोलता तुम्ही तसं घडता. That's why we must form a habit of speaking victory over our life, म्हणून तुम्ही नेहमी हे सवय लावा स्वतःच्या जीवनावर विजय बोलण्यासाठी, blessing over our life. तुमच्या जीवनावर आशीर्वाद बोलण्याची. Amen. Amen. Take care of your tongue, what you're going to speak. आणि तुमच्या जीवेची काळजी घ्या तुम्ही काय बोलणार आहात. All through the day, you can say what God says about you. आणि पूर्ण दिवस जे प्रभू तुमच्याविषयी बोलतो ते बोला. I'm Amen. blessed. मी आशीर्वादित I'm आहे, strong. मी बळकट I'm आहे, healthy. मी निरोगी आहे I'm surrounded by favor. आणि मला अनुग्रहाने मी झाकलो गेलो आहे. Good things are happening in my life. माझ्या जीवनात चांगल्याच गोष्टी घडतायत. See, the fruit of these words brings blessing. पहा या तुमच्या शब्दाचे फळ आशीर्वाद घेऊन येतात. You are speaking or prophesying for your own self. तुम्ही स्वतःसाठी बोलत आहे किंवा संदेशवाणी करत It's not आहात. just thinking, it's speaking out. आणि फक्त विचार करणं नाही तर बोलणं आहे. Amen. Don't Amen. criticize others. इतरांची निंदा करू नका. Don't take in wrong things in your soul. तुमच्या जीवात चुकीच्या गोष्टी घेऊ Keep your नका. soul clean. जीवाला स्वच्छ ठेवा. If you are having wrong relationships, चुकीचे संबंध असतील you can break it. तुम्ही ते तोडू शकता. Because, you know, whenever you have wrong relationship with a place, person or thing, you are tied up with a place, person or thing. जर तुम्ही कुठल्याही चुकीच्या व्यक्तीबरोबर जागेविषयी किंवा कुठल्या वस्तूंविषयी चुकीचे संबंध असेल तुम्ही त्या गोष्टीशी जुडले जाता, बांधले जाता. You must break it in तुम्ही ते Jesus' name. तोडलं पाहिजे येशूच्या Whatever, नावात. whatever is not of heaven, we must break it. आणि जे स्वर्गाचं नाही ते तोडू शकता. If you don't do that, जर तुम्ही असं करत someone नाही else will be controlling your life. मग कोणीतरी इतर तुमच्या जीवनावर And नियंत्रण करेल. especially for the youth, आणि विशेष करून तरुण we need to be very careful. तुम्ही काळजीपूर्वक असावं. If you're falling into this love, this and that, आणि जर या प्रेम आणि या सर्व गोष्टीत पडला असाल or even lust, किंवा मग वासनेमध्ये देखील पडला असाल and if there's a soul tie, आणि ते एक जीवाचं बंधन आहे your soul is shattering. आणि मग तुमचा breaking. जीव बांधला गेलाय Whatever that person does will come to you. आणि जे काय ते व्यक्ती करतात ते तुमच्याकडे येईल. Though you don't want it, but it's still happening. जरी तुम्हाला ते नकोय पण ते तुमच्या बरोबर घडेल. See, your soul is the most important part of your being. पहा जीव तुमच्या अस्तित्वाचा महत्वाचा भाग आहे. You have to break it. तुम्हाला ते तोडावं लागेल. You cannot keep it. तुम्ही त्या गोष्टी ठेवू शकत नाही. If that person goes through the problem will affect you. आणि जर तो व्यक्ती समस्येतनं जात असेल ते समस्या तुमच्यावर परिणाम If करेल. that person is in darkness, you'll also accompany that darkness. आणि जर तो व्यक्ती अंधारात असेल तुम्ही देखील अंधाराबरोबर That's why जात असाल. many have said, I don't want this, but it's still happening. आणि अनेक जण म्हणतात मला या गोष्टी नकोय पण अजूनही घडताय. Something is controlling me, I don't want it. कुठली तरी गोष्ट मला नियंत्रित करत आहे मला नकोय. You have chosen darkness. तुम्ही अंधाराची निवड केली आहे You have to let it go. मग तुम्हाला ते जाऊ द्यावे लागेल. Every day when I pray,
I close the door of the devil. आणि रोज जेव्हा मी प्रार्थना करतो सैतानाचे I दरवाजे बंद declare, I करतो. close the door of hell in Jesus' मी name. नरकाचे द्वार बंद करतो येशूच्या And नावात open the door of heaven in Jesus' name. आणि स्वर्गाचे द्वार उघड करतो येशूच्या Whatever is नावात. of darkness, let it go in Jesus' name. जे अंधाराचे आहे ते जाऊ देते येशूच्या नावात. Amen. आमेन. The more you do that, God will use you. जितका अधिक तुम्ही असं कराल प्रभू तुमचा उपयोग करेल. You know, God has a plan and purpose for every person. आणि प्रत्येक व्यक्तीसाठी प्रभूकडे एक इच्छा योजना आहे. No one in the body of Christ is a spectator. आणि कोणीही देवाच्या शहरामध्ये दर्शक नाहीये, No. कोणीच नाहीये. For every one of you, God has a plan and purpose. आणि प्रत्येकाकडे प्रभूकडे एक योजना एक हेतू आहे. And God is waiting that you finish that plan and purpose so that He can call you home. आणि प्रभू वाट पाहत आहे की जेणेकरून तुम्ही हा हेतू पूर्ण करावा आणि मग तो तुम्हाला घरी बोलवा. You know, many Christians think that death is something bad. आणि अनेक ख्रिस्त लोक असा विचार करतात मरण म्हणजे काहीतरी वाईट आहे. When we Christians talk about death, we must say that God, our Father, has called me home to enjoy. आणि ज्यावेळेस आपण मरणाविषयी विचार करतो आपण असा विचार करू की पित्याने मला घरी बोलावलंय आनंद करण्यासाठी, To have fun. मौज करण्यासाठी, The मनोरंजन real करण्यासाठी. fun begins when you go to heaven. आणि खरी मौज स्वर्गात सुरू होते. Amen. Amen. But God will keep you till you finish His plan and purpose for your personal life. आणि तुमच्या वैयक्तिक जीवनासाठी जोपर्यंत तो हेतू पूर्ण करत नाही प्रभू तुम्हाला इकडेच ठेवेल. That's how Apostle Paul could say, आणि म्हणून प्रेषित पौल बोलू शकला, I have finished the race. मी धाव संपवली आहे I have run the race. I have finished the course. आणि मी हे शर्यत संपवली आहे And I have kept the faith. आणि मी विश्वास राखून ठेवलाय. That means there's a plan and purpose for your life. याचा अर्थ तुमच्या जीवनासाठी एक हेतू एक संकल्प आहे. You're the only one who can do that work. No other person can do. आणि इतर कोणी करू शकत नाही, तुम्हीच तुमच्या जीवनाचा हा हेतू पूर्ण करू तुमको शकता. जो काम दिया है तुम ही कर सकते हो. Amen. तुम किसके लिए तभी आशीर्वाद हो, तुम किसके लिए तभी आरोग्य देने वाले हो, तुम किसके लिए तभी एनकरेजमेंट हो, किसके लिए एक टेस्टिमनी हो, तुम किसके लिए तभी ब्लेसिंग हो. Amen. Amen. God has put us that way. प्रभूने आपल्याला असं ठेवलंय. It's not that you're just living. No, no, no. असं नाही की तुम्ही जगतच राहात फक्त. You are a blessing for some, तुम्ही कुणासाठी तरी आशीर्वाद which आहात no one else can do that. जे कोणीही इतर करू शकत नाही. And God is waiting आणि प्रभू वाट पाहत आहे that you enter His plan and purpose and finish it. की तुम्ही त्या हेतूत संकल्पात प्रवेश करावा आणि ते पूर्ण करावं. Amen. Amen. For some people who would not enter, आणि काही लोक जे प्रवेश करत नाही, or if they're hindering others किंवा मग इतरांना ते अडथळे आणत आहेत to finish the work that God has given them, जे प्रभूने त्यांना काम दिलंय ते पूर्ण करण्यापासून, sometimes God calls us home. मग कधी कधी प्रभू आपल्याला घरी बोलावतो. He could call us home if you have finished the work. जर तुम्ही कार्य पूर्ण केलंय मग तो घरी He बोलवेल. could call us home if you are hindering others, people whose plan and purpose God has given them to finish. आणि मग प्रभू तुम्हाला त्यावेळेस देखील घरी बोलवेल जर तुम्ही इतरांना ते हेतू संकल्प पूर्ण करण्यापासून अडवत असाल किंवा अडथळे आणत It's असाल. not to punish you, आणि तुम्हाला शिक्षा देण्यासाठी नाही, it's to take you home. हे तुम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी. Amen. Amen. It's not a bad thing, आणि वाईट गोष्ट नाहीये, it's a good thing. ही चांगली गोष्ट आहे. It's a good thing. आणि चांगली You गोष्ट know, आहे. this is what Holy Spirit wants to tell you, because many Christians think that death is bad for us. No, आणि हेच पवित्र आत्म्याला सांगायचं कारण लोक विचार करतात मरण म्हणजे काहीतरी वाईट गोष्ट आहे, it's a good thing. आणि ही चांगली गोष्ट आहे. Now, I know we don't have much time, but I want to tell you this. In this time of this virus, आणि अधिक वेळ नाही पण या वेळेमध्ये जी विषाणूची ही जी वेळ आहे God's protection is round the clock for us. आणि प्रभूचं संरक्षण 24 तास आपल्या बरोबर आहे. You don't have to fear. तुम्हाला घाबरायची गरज This नाही. is just a virus, not a disease. आणि हे फक्त एक विषाणू आहे, हा कुठला रोग It's नाहीये not a plague. आणि हा कुठली असा रोग नाहीये. People are speaking and acting like it's a plague. आणि लोक असं बोलतायत आणि वागतायत जसं काय मोठा रोग Because they पसरला have put so much fear in people. आणि लोकांमध्ये इतकी भीती That पसरवली people are dying out of fear more than this virus. आणि या विषाणूपेक्षा लोक भीतीने अधिक मरत आहेत. You know, though I wanted to go into depth of this new year, आणि नवीन वर्षाच्या या संदेशात अधिक खोल जायचं होतं, but sometimes I think that it may take time and I won't be able to finish it. आणि मग कधी कधी असं वाटतं की वेळ लागेल आणि मग मी पूर्ण करू शकणार नाही. But today, what we will do is, पण आज आपण असं करणार आहोत, whatever you have deposited in your soul, जे काय तुमच्या जीवात तुम्ही साठवलंय and if you are struggling to get healed आणि जर तुम्ही संघर्ष करता आरोग्य or मिळवण्यासाठी delivered, किंवा सुटका मिळवण्यासाठी and you don't understand why, आणि तुम्हाला समजत नाही असं का आहे, so you must let go of all that you have accumulated in your soul. आणि मग जे काय तुमच्या जीवात तुम्ही साठवलं असेल त्या गोष्टी तुम्ही जाऊ द्या. And that's one of the reasons we are not joyful, या एकाच कारणास्तव आपण आनंदी नाही,
Because the joy is there. कारण आनंद आहे, But this darkness is clouding that. पण अंधार त्याला झाकून ठेवत आहे. You know, God wants you to be joyful. प्रभूला हवंय तुम्ही आनंदी असावं, Laughter is a good medicine. आणि हसणं चांगलं औषध आहे. He wants you to laugh. त्याला हवंय तुम्ही हसावं, Amen. He Amen. wants you to be joyful. त्याला हवंय तुम्ही आनंदी असावं, But we are not joyful. पण आपण आनंदी नसतो. Not because of God, because of many things we have accumulated in our soul. आणि देवामुळे नाही तर अनेक गोष्टी जे आपल्या जीवात आपण साठवून ठेवल्या आहेत. And so if you have made a wrong soul tie, आणि जर मग चुकीचं जीवाचं बंधन आणलं असेल, बचपन में भी किया रहेगा, वो भी तोड़ दो. Amen. Hello? You know, many times you didn't know it. अनेक वेळा तुम्हाला माहित नसतं. Apart from your spouse, आणि तुमच्या जोडीदाराच्या व्यतिरिक्त if there's any soul tie made, जर इतर कुठला जीवाचं even बंधन with a तयार झालं person, असेल, place or thing, व्यक्तीबरोबर, जीवाबरोबर किंवा व्यक्तीबरोबर, because by doing these wrong things, आणि या चुकीच्या गोष्टी करून actually you are given yourself there. तुम्ही स्वतःचा जीव तिकडे दिलाय. You know, the Bible talks about giving yourself to God. आणि बायबल सांगतं तुमचा जीव देवाला देणं. It also talks about giving yourself to darkness. आणि मग हे देखील लिहिलंय की तुमचा जीव अंधारासाठी देणं. You by your own will chose to give yourself to darkness. तुम्ही स्वतःच्या निवडीने तुमचा जीव त्या अंधाराला दिलाय. Now you take it back, आता तुम्ही ते पुन्हा घ्या, release yourself. स्वतःला मोकळं करा. Don't ask God, देवाला सांगू नका, Lord, please. No. You do it yourself. तुम्ही स्वतःहून करा. You didn't ask God and did that. तुम्ही प्रभूला विचारून तसं केलं नाही, You chose by your own will. तुम्ही स्वतःच्या इच्छेने केलं. So your will is powerful. म्हणून तुमची इच्छा सामर्थ्यशाली आहे. Choose to release yourself. स्वतःला मोकळं करण्याचं निवडा. That's why youth must be very careful. म्हणून तरुणांनो काळजी घ्या. You cannot scatter your soul everywhere. तुमचा जीव इकडे तिकडे विखरू शकत नाही. You don't know the danger in this आणि या भागात जो धोका आहे तुम्हाला माहित नाहीये, because you don't know the construction of your soul. कारण जीवाची बांधणी कशी झाली ते तुम्हाला माहित You नाहीये. know, when you do like this, you give actually, let me tell you the mystery. आणि तुम्हाला एक रहस्य सांगू द्या. You actually give a layer of your soul to others. आणि खरं अक्षरशः तुम्ही तुमच्या जीवाचा काही भाग तुम्ही इतरांना देऊन टाकता. And then they have the right to torture you. आणि मग त्यांच्याकडे तुम्हाला छळण्याचा अधिकार मिळतो. And that's why many people have nightmares and tormenting dreams. आणि म्हणून अनेकांना रात्रीचे भयानक भीतीदायक स्वप्न येतात, छळणारे स्वप्न येतात. Many people come to me for prayer, आणि अनेक लोक प्रार्थनेसाठी येतात tormenting dreams, आणि छळणारे fearful स्वप्न, dreams. भीतीदायक स्वप्न घेऊन They think by prayer they'll be free. No, त्यांना असं वाटतं प्रार्थने ते मोकळे होतील, असं नाहीये. नहीं होता है उससे. You actually you have given yourself to be tormented. आणि तुम्ही स्वतःला छळण्यासाठी तुमचा जीव तुम्ही दिलाय. That's why you must take it back. म्हणून तो जीव तुम्ही पुन्हा You घ्यावा. must break it. तुम्ही ते तोडलं पाहिजे. We must free ourselves. तुमच्या स्वतःला मोकळं केलं पाहिजे. Amen. Actually, you're giving your own self to someone else, खरं तर तुम्ही स्वतःला कुणाच्या तरी हाती which देत आहात, can be given only in marriage relationship. जे फक्त विवाहाच्या संबंधामध्येच देण्यात येतं. Hello. Amen. You become one flesh. तुम्ही एक देह होता, You become one तुम्ही एक होता. because you give yourself to your life partner. तुम्ही स्वतःला तुमच्या जोडीदाराला देता. Amen. Amen. Are you understanding this? तुम्हाला हे समजत I आहे know का? this is a deeper topic, मला माहिती आहे हा खोल मुद्दा आहे, but prayer will not help in this. पण याच्यात प्रार्थना सहाय्य करत नाही. And this is one of the reasons, if you're having all these things, even in your childhood, if you have done all this, you can break it, release yourself, loosen it, let it go in Jesus' name. जर तुम्ही यामध्ये अडकला असाल किंवा लहान वयामध्ये देखील केलं असेल, तुम्ही स्वतःला सोडू शकता, तोडू शकता. Once you have removed everything, आणि एकदा या गोष्टी काढल्या when the thought comes, आणि ज्यास विचार you येतात just say, I don't want it, I have let it go. आणि तुम्ही असं म्हणा, मला हे नकोय, मी त्याला जाऊ देतो, It will not come. ते येणार नाही. Amen. Amen. I'm telling you, do this, see what changes take place in your life. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही एक गोष्टी करून पहा तुमच्या जीवनात काय बदल येईल. This is a new revelation. आणि हे नवीन प्रकटीकरण आहे. You don't need prayer for this. यासाठी प्रार्थनेची गरज नाही, You don't need to cry and weep and fast. No. आणि रडायची गरज नाही, उपवास करायची गरज नाही. You speak with authority. तुम्ही अधिकाराने बोला. Amen. Amen. You have authority. तुमच्याकडे You अधिकार have आहे. power in your words. तुमच्या शब्दात सामर्थ्य आहे. If you have power to take it in, you have power to take it out. जर आत घेण्याचं सामर्थ्य, मग बाहेर काढण्याचं पण सामर्थ्य आहे. अंधकार को ले सकता है तुम्हारा सामर्थ्य में, अंधकार को बाहर भी निकाल सकता हो सामर्थ्य में. Amen. Amen. Why you want someone else? मग इतरांची का गरज लागते? तुमने खुद लिया है, तुम्हारे पास सामर्थ्य था लेने के लिए. अब किधर गया सामर्थ्य तुमको निकालने के लिए? Why you want someone else to remove it? का इतरांची गरज लागते काढण्यासाठी? You choose to give yourself तुम्ही स्वतःची to निवड केली darkness. देण्यासाठी You अंधाराला, choose to call it back आणि मागे घेण्याचं तुम्ही निवडा in Jesus' name. येशूच्या नावात. Amen. Amen. Any wrong relationship, कुठल्याही चुकीचा संबंध, you have given your part of your life, your soul, your very image to others. आणि तुम्ही स्वतःचा जीव, स्वतःचा काही भाग तुम्ही इतरांना दिलाय.
and they have power to torment you. आणि मग त्यांच्यावर तुमच्याकडे तुम्हाला छळण्याचं सामर्थ्य आहे. Now these are all personal things. आणि या वैयक्तिक गोष्टी Now, आहेत they have come and told me, आणि त्यांनी या गोष्टी येऊन I don't सांगितल्या. want that bad relationship, मला ते वाईट संबंध but नकोय, still it's there. पण तरी ते अजून आहे. I've prayed and fasted. मी प्रार्थना केली, उपवास केला. That's why I told you. म्हणून मी You सांगितलं. don't need prayer and fasting for आणि this. प्रार्थना आणि उपवासाची गरज यासाठी लागत नाही. Many don't know this. अनेकांना माहित नाही. हाँ चलो प्रार्थना करो Lord. उसमें कुछ नहीं होता है. हाँ. You have chosen. तुम्ही निवडलंय No one has power over your will. आणि तुमच्या इच्छेवर कोणाचंही सामर्थ्य चालत नाही. You have it. तुमच्याकडेच You ते आहे. do it. You can do it. तुम्ही ते करू शकता आणि तुम्ही The हे devil may केलंय. tell you, नहीं किसको तो भी प्रार्थना करने बोलो क्यों? तुम उसको पूछ के दिया है क्या? प्रभु को पूछ के दिया है. तुम खुद का इच्छा से दिया है. खुद का इच्छा से वापस लो ना. Hello? I don't have power over your will. आणि माझ्याकडे तुमच्या इच्छेवर सामर्थ्य नाही. Neither God doesn't show power over your will. आणि प्रभू देखील तुमच्या इच्छेवर सामर्थ्य Even the दाखवत नाही. devil has no power over your will. आणि सैतानाला देखील तुमच्या इच्छेवर सामर्थ्य नाहीये. Your will is your choice. आणि तुमची इच्छा तुमची निवड Your आहे. will is powerful. आणि तुमची इच्छा सामर्थ्यशाली You have आहे. been given authority. तुम्हाला अधिकार देण्यात आलाय. Amen. Amen. How you use it, that you're a responsible person. तुम्ही कसं वापरतात त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात. Amen. If you Amen. don't want it, it shall not happen. जर तुम्हाला ते नकोय ते घडणार नाही. What you bind shall be bound. जे तुम्ही बांधाल ते बांधलं What you जाईल. loose shall be loosed. जे मोकळं कराल ते मोकळं केले जाईल. Heaven is waiting for you to आणि take authority. स्वर्ग तुमची वाट पाहते अधिकार घेण्यासाठी. Amen. Amen. You can do it. तुम्ही ते करू शकता. You are powerful. तुम्ही सामर्थ्यशाली You're आहात. not a victim, you're a victor. आणि तुम्ही भक्ष नाही, तुम्ही विजेता Don't आहात. act like a victim. आणि एका भक्ष्यासारखं वागू नका. The days are coming which I didn't tell you. आणि जे दिवस येत आहे मी जे तुम्हाला सांगितलं नाही. God is going to make you great. आणि प्रभू तुम्हाला थोर करणार आहे. Amen. You will see such miracles, people will be shocked. आणि तुम्ही असे चमत्कार पाहाल, लोकांना धक्काच There बसेल. will be so much healing in the church. आणि मंडळी असे आरोग्य That's घडते. what the Bible says. Be in health. Be means there's a state of existence, state of healing. आणि म्हणून बायबल सांगतं आरोग्यात राहा म्हणजे त्या स्थितीत राहा. Don't never say that I'm becoming old. आणि असं म्हणू नका मी वयोवृद्ध होत चाललोय. अभी क्या हो ऐसा ऐसे सब नहीं बात करने का. If God has kept you today, जर प्रभूने आज तुम्हाला His ठेवलंय, plan and purpose in your life is not over. याचा अर्थ प्रभूचे प्लॅन्स आणि योजना अजून पूर्ण झाले नाहीयेत. Amen. Otherwise, He would have taken you. नाही तर मग तुम्हाला तर घेऊन गेला असता. He's just kept you because His plan and purpose in your life is not over. कारण त्यांनी तुम्हाला ठेवले कारण त्याची योजना अजून पूर्ण झाल्या नाहीये तुमच्या जीवनासाठी. Amen. Amen. So don't hinder others' plans and purpose in their life too. मग तुमच्या जीवनामध्ये इतरांच्या योजनांना अडथळे आणू नका. If you continuously do that, जर सतत तुम्ही असं the कराल, Lord will say, खुद का इच्छा जो दिया है वो भी नहीं पूरा कर रहा, दूसरा का भी इच्छा को भी अड़चन ला रहा है, इसको मैं घर को लेके जाता हूं, जाने दो. मतलब नरक में नहीं, स्वर्ग में. Amen. It's a good thing, आणि चांगली गोष्ट आहे. but rewards will not be there. मग प्रतिफळ तिकडे नसतील. But let me tell you, मग तुम्हाला एक सांगू द्या, even the basic Christian, the one who just believed and died, आणि एक जो मूलभूत ख्रिस्त आहे जो फक्त विश्वास धरून मरण he'll पावला also have mansions. आणि त्याच्याकडे देखील महाल असतील, He will see others' rewards, पण तो इतरांचे प्रतिफळ पाहिल, but he will not be jealous. पण तो जळफळा करणार नाही. But he will be so grateful. आणि तो इतका ग्रेटफुल असेल किंवा धन्यवादाने भरला असेल. मैं कुछ नहीं करके भी इतना सब कुछ दिया प्रभु ने. Amen. हाँ, Amen. You will not say, अरे उसको इतना मिला. ऐसा कोई नहीं बोलता स्वर्ग में. In fact, let me tell you a mystery. आणि एक रहस्य सांगू द्या, Those who work for the Lord, जे प्रभूसाठी काम करतात, when you walk on the streets of gold, तुम्ही सोन्याच्या रस्त्यावर चालाल, our Father will give you such gemstones on your robe. आणि तुमच्या वस्त्रावर प्रभू असे मौल्यवान रत्न His देईल, his own personal. त्याचे स्वतःचे वैयक्तिक. You cannot buy anything on this earth. आणि या पृथ्वीवर तुम्ही कुठली गोष्ट विकत घेऊ शकत नाही. The saints in heaven will follow you. आणि स्वर्गाचे संत तुमच्या मागे येतील. अरे कैसा तुमको मिला, क्या किया तुमने? Amen. They'll all surround you. तुमने क्या किया कि इतना चमक रहे हो तुम? क्या किया तुम? They want to know. त्यांना माहित करून घ्यायचं आहे. Amen. Amen. If you have done nothing, जर तुम्ही काहीच केलं नसेल, everyone has a plan and purpose from God. आणि प्रत्येकाकडे देवापासून एक योजना, एक संकल्प आहे. Let me tell you one thing. आणखी एक गोष्ट सांगू द्या, Don't think I have to be a Billy Graham आणि असा विचार करू नका मला बिली ग्रॅमच or व्हायचंय Mother Teresa किंवा मदर or टेरेसा Oral व्हायचंय Roberts. किंवा ओरल No, रॉबर्ट्स no, no, व्हायचंय. no. Not necessary. नाही, गरज नाहीये. Let me tell you one mystery which will help you. आणि एक रहस्य तुम्हाला सांगू द्या जे सहाय्य Even करेल. if you live
like Jesus, जरी तुम्ही येशूसारखं जगला matlab helping others, आणि इतरांना सहाय्य करत praying for people, लोकांसाठी प्रार्थना showing करत love, प्रेम दाखवत serving, सेवा करत showing the life of Jesus the way he lived, आणि येशूचं जीवन दाखवून जसं तो जगला you'll have great rewards in heaven. आणि स्वर्गात मोठे प्रतिफळ असतील. Amen. Amen. Just simple. किसको उल्टा मत बोलो, कोई बोला तो भी उसको क्षमा करो. Huh? Amen. Whatever they say, just forgive them, bless them, आणि जे काय बोलतील त्यांना क्षमा करा, सोडून द्या, pray for people, लोकांसाठी प्रार्थना करा, serve. सेवा करा. Amen. Amen. Do good things. चांगल्या गोष्टी करा. You heard about Santa Claus, I wrote. आणि सांता क्लॉज विषयी तुम्ही Look वाचलंय. what he did. त्यांनी काय केलं He had a father's heart of giving. आणि त्याच्याकडे देण्याचं हृदय होतं पित्यासारखं. Whatever he had, he would give. जे काय त्याच्याकडे असे तो देत असे. He would give to the poor. तो गरिबांना देत असे, He would give to the children. लेकरांना तो देत असे. He was showing our father's heart, तो आपल्या पित्याचं हृदय the दाखवत heart होता. of giving. देण्याचं हृदय तो You know, the दाखवत होता. devil really spoiled his name, आणि सैताने त्याचं नाव खराब केलं. but he was so close to God. पण देवाच्या अगदी जवळ होता. Anyone who would come against the deity of Christ, he would come against them. कोणी देवाच्या विरुद्ध यायचा तो त्यांच्या विरुद्ध जायचा. Jesus was his priority. आणि येशू त्याचं प्राधान्य होतं. He would buy gifts with his own money. आणि स्वतःच्या पैशाने तो ते दान He भेट would घेत give to असे. the poor. गरिबांना तो देत असे. He would go in the night time, आणि रात्रीच्या वेळेस and जायचा when the children would keep their shoes, आणि लेकर जे असतात त्यांचे he would बोट put ठेवायचे gifts in तो the तिकडे shoes. ते भेटी ठेवायचा. And when the children would get up in the morning आणि लेकर जेव्हा सकाळी उठायची during Christmas, नाताळच्या वेळेस they would be excited, आणि ते एकदम आनंदी असायचे. shocked. धक्का त्यांना बसायचा. Arey, कौन दिया ये? But he would tell the parents, don't tell that I gave. पण तो आई वडिलांना सांगायचा त्यांना सांगू नका की मी दिलंय. Amen. Amen. Such a person he was. असा व्यक्तित्व होता. But there were some seals there, the creature was there, which would rob all their shoes along with the gifts. आणि असे काही सील जनावर होते जे त्यांचे शूज चोरून घ्यायचे. So he came out with a plan. आणि मग त्यांनी अशी He योजना would, केली. he would tell the parents, तो आई वडिलांना "एक सांगायचा काम करो, उनका socks सब उधर रखो line में." You would tell them to put the socks. आणि त्यांना तो मोजे Stockings. ठेवायला सांगायचा. And with the parents' permission, he was allowed to enter and he would put all the gifts in the stockings. आणि मग त्या आई वडिलांच्या परवानगीने त्या मोज्यामध्ये सर्व भेटी तो ठेवायचा. And when the children would get up, आणि लेकरच्या सुटायची they would be excited. आणि ते एकदम आनंदी असायचे. Hurry! Then the parents would say, oh, Santa Claus ne diya. आणि मग आई वडील सांगायचं सांता क्लॉजने दिलाय. But he would tell them, don't tell that I gave. आणि मग तो त्यांना सांगायचा त्यांना सांगू नका की मी दिलंय. You know, our father was so touched by this person. आणि या व्यक्तीच्या द्वारे प्रभू इतका प्रभावित That's झाला. why God made a Christmas town in heaven. म्हणून प्रभूने स्वर्गामध्ये क्रिसमस टाउन It's not a शहर तयार केलंय. day or date to celebrate. In heaven, there is no date or day. की स्वर्गामध्ये दिवस आणि तारीख अशी नाही ज्याच्या दिवशी आपण साजरा It's a करू. place. ती एक जागा आहे. Anytime you go there, you can celebrate Christmas. कधी तिकडे तुम्ही जाऊन नाताळ साजरा करू शकता. It's not on the 25th or 24th. की फक्त 24 किंवा 25 You तारखेलाच know, नाही. for God, day is not event. Event is important. आणि प्रभूला दिवस महत्वाचा नाही ती घटना महत्वाची Amen. आहे. There are Amen. fun things in heaven for you. अशा मौज गोष्टी आहेत ज्या स्वर्गामध्ये आहेत. See what he did. त्याने काय केलं? सिर्फ बच्चे लोगों को देता था, Amen. गरीब लोगों को देता था. The father was so touched. आणि पित्याला इतका स्पर्श झाला. You do these basic things. आणि तुम्ही या मूलभूत गोष्टी करताय. लोगों को प्रेम करो. You know, many people have this mind. I want to be an oral dropper. I want to be, what do you call? Kenneth Hagin. Not necessary. अनेकांना असं वाटतं मी ओरल रॉबर्ट व्हावं, केनेथ हेगन व्हावं असं महत्वाचं नाहीये. Even the basic thing you do, you'll be rewarded highest. आणि मूलभूत गोष्टी तुम्ही केल्या उच्च प्रकारे स्वर्गात प्रतिफळ Just असेल. show love. फक्त प्रेम दाखवा, Pray for people. लोकांसाठी प्रार्थना करा, Encourage them. प्रोत्साहन करा, Express your joy. तुमचा आनंद व्यक्त करा. Let the discouraged see the joy and be encouraged. असे निराश जन आहेत त्यांनी तुमचा आनंद पाहून You can उत्तेजित होऊ come दे. early and show your joyful face. आणि लवकरून तुमचा आनंदी चेहरा You दाखवा. can put the chairs. तुम्ही You, खुर्च्या लावू you शकता can do all these things. आणि या सर्व गोष्टी करू शकता. Our Father will be well pleased with you. आणि आपला पिता संतुष्ट असेल. Amen. Amen. This is what Holy Spirit said. So you can take this advice. It's the best thing for us. आणि पवित्र आत्म्याने असं सांगितलं म्हणून हा सल्ला तुम्ही घेऊ शकता. Okay. Now we'll have to close now. But I want us to do something. पण मला हवे आपण एक गोष्ट करावी. So today we'll break all the soul tie. आणि आज सर्व ते जीवाचे बंधन आपण तोडणार आहोत. Any deposits we have made in our soul. आणि कुठल्याही जीवात गोष्टी साठवल्या असतील If you have embraced it at when you were young, आणि जर तुम्ही तरुण असताना जर या गोष्टीला let me तुम्ही tell you. घेतला असेल तुम्हाला सांगू द्या. If you keep it, जर तुम्ही त्या ठेवल्या
if you're accumulating for years, जर वर्षांपासून त्या गोष्टी साठवत असाल it is very dangerous. मग हे धोकादायक आहे. Don't think by prayer everything will be okay. No. असं विचार करू नका प्रार्थनेने सर्व गोष्टी घडतील असं लोग नाही. प्रेयर करके भी प्रॉब्लम आया उनको, फास्टिंग उपवास प्रार्थना करके भी सॉल्व नहीं हो गया. क्यों? You wonder why. आणि तुम्ही Not विचार because करता you're, का you know, because that person did not pray properly. नहीं नहीं ऐसा नहीं है. त्या व्यक्तीने व्यवस्थित प्रार्थना केली म्हणून नाही, As I told you, म्हणून मी सांगितलं you chose it. तुम्ही निवड केली होती, Now you choose it. आता तुम्ही पुन्हा If you निवड करा. chose darkness, अंधाराची जर त्यावेळेस you निवड केली open the door. तुम्ही दरवाजे उघडले. Now you choose the light आता प्रकाशाची निवड and करा close the door. आणि ते दरवाजे बंद करा. Simple. सोपं आहे. Amen. आमेन. Every day I do it. आणि रोज मी करतो. Because I don't want, even Jesus said, आणि येशू देखील बोला Satan is coming, but he has got nothing in me. आणि सैतान देखील येत आहे पण माझ्यामध्ये त्याचं काही नाहीये. उसका स्टफ मेरे में नहीं है, उसका कुछ भी चीज मेरे में नहीं है, तो कुछ नहीं कर सकता. आमेन. Amen. आमेन. अगर शैतान का चीज तुम्हारा में नहीं है, वो क्या कर सकता है? कुछ नहीं कर सकता. The Bible says don't give him place. आणि बायबल सांगते त्याला जागा देऊ नका. Amen. You can Amen. live a victorious life. आणि तुम्ही एक विजयशाली जीवन जगू शकता. What he sees is what is in your soul. आणि तो काय पाहतो तुमच्या जीवात काय आहे. If in your soul there is nothing of him, जर तुमच्या जीवात त्याची कुठलीच गोष्ट नाहीये. कुछ नहीं कर सकता है. आमेन. Simple. सोपं आहे. But people are using रोड प्रार्थना करो, उपवास कराओ, ये कराओ, वो. Not necessary. गरज नाहीये. I'm not saying prayer is wrong. मी म्हणत नाही प्रार्थना चुकीची आहे. You can worship God, praise God, thank him in your prayers. तुमच्या प्रार्थनेत आराधना स्तुती धन्यवाद देऊ But शकता. people are using prayers to get something. पण काहीतरी मिळवण्यासाठी प्रभू लोक प्रार्थनेचा उपयोग करत आहेत. That God has given you everything. प्रभूने सर्व काही दिलंय. All things are yours, he सर्व says. बायबल सांगते सर्व गोष्टी तुमच्या आहेत. Amen. आमेन. Don't enter the Old Testament. आणि जुन्या करारात जाऊ नका. We are living after the cross, आणि आपण क्रूसाच्या नंतर from जगत the आहोत. resurrection. पुनरुत्थानापासून जगत आहोत. Amen. आमेन. The resurrection is what justifies you. आणि पुनरुत्थान तुमचा न्याय करतं. Justification means न्याय निवडा you करणं are म्हणजे not guilty. की तुम्ही आता दोषी नाही, You are free. तुम्ही मोकळे आहात. We start our life from there. आपलं जीवन आपण तिकडनं सुरू We करतो. are not trying to reach there. आम्ही तिकडे पोहोचायचा प्रयत्न We have करत नाही. started with freedom. आपण मोकळीकतेने सुरू करतो. Amen. आमेन. Free from sin, free from sickness and disease, free from curse. पापापासून आजार शापापासून मोकळीकता. We start our life victorious. आपण विजयशाली पद्धतीने जीवन सुरू करतो. Many Christians are trying to go there when they're already there. आज नाही ख्रिस्ती लोक तिकडे जायचा प्रयत्न करतात कारण ते आधीच तिथे आहेत. Don't hear these negative messages. हे नकारात्मक संदेश ऐकू नका. Amen. आमेन. You know, about the new year, I'll keep speaking to you. आणि नवीन वर्षाविषयी मी बोलत राहीन. I'll speak to you in the coming weeks. आणि येणाऱ्या आठवड्यांमध्ये देखील मी बोलत राहीन. You know, when the Bible speaks about binding and loosing, it's speaking about the soul. आणि जस्ट बायबल बांधण्याविषयी आणि मोकळे करण्याविषयी बोलत आहे ते जीवाविषयी सांगत आहे. Remember this. हे लक्षात घ्या. People didn't know what is binding. They are binding the devil. आणि ते लोक ना बांधण्याविषयी माहित नव्हतं ते सैतानाला You बांधतात. bind the devil, then lose the devil. आणि तुम्ही बांधला सैतानाला बांधा आणि त्याला मोकळं कराल. बांध रहे हो, उसको लूज कर रहे. कौन बोला तुमको वो? You know, people have not understood what is this. आणि लोकांना माहित नाही हे काय आहे. The keys to binding and loosing have to do with your soul. आणि जे बांधणं आणि मोकळं करण्याचे जे किल्ले आहेत ते जीवाविषयी आहे. When you take an offense, जस्ट तुम्ही नाराजी आत घेता. remember this. Now listen to this very carefully. आता हे This is लक्षपूर्वक the ऐका. revelation आणि हे part. प्रकटीकरण आहे. I'm just giving an example. मी तुम्हाला एक उदाहरण देत आहे. When you take an offense, जस्ट तुम्ही कुठली नाराजी घेता you are taking it. तुम्ही ते आत घेताय. That means याचा अर्थ you're binding that offense to your soul. तुम्ही त्याची नाराजी तुमच्या जीवाशी बांधत आहात. Hello? Someone has hurt you कोणीतरी नाराज and केलं you take it. तुम्ही ते घेताय. You're binding it to your soul. तुमच्या जीवाशी तुम्ही जोडताय बांधत आहात. Hello? Are you seeing this? तुम्हाला हे समजतंय What का? you're doing? तुम्ही काय करताय? You're keeping on binding it to your soul. तुमच्या जीवाला तुम्ही ते बांधत आहात. It doesn't mean I bind the devil. याचा अर्थ असा नाही मी सैतानाला बांधतो. डेविल तो पूरा हार चुका है, तुम उसके ऊपर Amen. किधर कॉन्सेंट्रेट कर रहा है? सम क्रिश्चियंस फुल डे एंड नाइट किधर डेविल किधर गिर गया, किधर गया, किधर था हमारे घर में,
कॉट के नीचे है क्या, हर टाइम इधर डेवल है क्या, फुल डे एंड नाइट सिर्फ डेवल ही दिखता उनको, किधर देखा उधर डेवल. व्हाट इज हैपनिंग? काय चाललंय? Why are you focusing on the devil so much? का सैतानावर इतकं लक्ष He's आहे? not a factor for Christians at all. आणि ख्रिस्त लोकांसाठी तो मुळीच मुद्दा नाहीये. He's inferior, you're superior. आणि तो कनिष्ठ आहे, तुम्ही वरिष्ठ आहात. Amen. आमेन. You have Jesus in you. तुम्हामध्ये येशू आहे, You are superior. तुम्ही वरिष्ठ The आहात. devil is inferior. आणि सैतान खाली आहे, कनिष्ठ आहे. I've just given you example. मी फक्त एक उदाहरण दिलंय. I mean, whatever you shall bind on earth shall bound in heaven. आणि जे काय तुम्ही बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल. What do you lose on earth, lose on heaven. Amen, amen. जे तुम्ही इकडे मोकळे कराल ते स्वर्गात मोकळेच जाईल. तुमने किया क्या कुछ? नहीं, वो तो नहीं किया. Amen बोला मैं. अरे उसका मीनिंग क्या है वो तो भी जानो ना. This is going on for years. आणि हे वर्षापासून चालू आहे. I told you last time, Jesus is the way, the truth and Amen. आणि मागच्या सांगितलं येशू मार्ग सत्य जीवन आहे. आमेन. खूप बंधन आता है प्रभु पास्टर. अरे Jesus is the way, मतलब he is the way out of your problem, आणि येशू मार्ग म्हणजे तुमच्या समस्येतून बाहेर येण्याचा मार्ग out आहे. of your sickness, out of your disease, तुमच्या आजार रोगातनं बाहेर येण्याचा मार्ग आहे. out of darkness, अंधारातनं बाहेर येण्याचा मार्ग आहे. into the glory of God. आणि देवाच्या गौरवात जाणारा मार्ग आहे. Amen. आमेन. See, that's the way you see the scripture. अशा प्रकारे अध्याय पहा. So here, I'll teach you about this in depth. आणि इथे खोलवर मी तुम्हाला शिकवेन. When you bind these things, it is understood in heaven, it is bound. आणि जस या गोष्टी तुमच्या जीवाशी तुम्ही बांधता, स्वर्गात समस्त या गोष्टी बांधल्या Why? गेल्या. का? You made that decision. कारण तुम्ही तसा निर्णय केला. It's not God binding darkness in your soul. You are binding darkness in your soul. प्रभू अंधाराला तुमच्या जीवात बांधत नाही, तुम्ही स्वतःच्या जीवाला अंधाराशी बांधत आहात. Hello, are you seeing this? तुम्ही पाहताय का? सोचो ऐसा कितना तुम बांध के रखा है तुम्हारा आत्मा में. बोलो. अंधकार बढ़ रहा है, उजाला ऑलरेडी है, उजाला बढ़ाने की जरूरत नहीं. प्रभु और दो, और पूरा प्रभु तुम्हारा अंदर है, हाफ नहीं. Amen. हेलो, the full Jesus is in you. पूर्ण येशूच तुमच्या आतमध्ये He आहे. is the light in you. तो तुमच्या आतमध्ये प्रकाश आहे. You have to take care that darkness doesn't blind the light. आणि तुम्ही काळजी घेतली पाहिजे की तो अंधार त्या प्रकाशाला झाकत नाही. Like putting the light under the bushel, the Bible says. आणि बायबल सांगतं जसं तो प्रकाश तो दिवठणी That's all. जी पलंगाखाली तुम्हारा ठेवला. काम क्या? अंधकार नहीं आने देने का. Amen. मैं उजाला हूं, मैं उजाला रहूंगा हमेशा के लिए, आज और हमेशा स्वर्ग में भी. Amen. Amen. प्रभु उजाला देता नहीं, प्रभु निकलता नहीं, क्योंकि प्रभु ही उजाला है. वो अंदर है तो कभी उजाला रहेगा ना. प्रभु का उजाला कम ज्यादा होता है. हेलो, क्या प्रभु ने सिर्फ हाथ दिया, दूसरे को पैर दिया, ऐसा है क्या? He's coming to you. तो तुमच्या आतमध्ये The आला. light is in you. प्रकाश You तुमच्या have become the light. तुम्ही प्रकाश झाले आहात. You're already the light. तुम्ही आधीच And प्रकाश you आहात remain the light. आणि तुम्ही प्रकाश राहाल. Because when you leave this world as light, the angels of light come and take you to heaven. आणि जर प्रकाश म्हणून हे जग जेव्हा सोडाल, प्रकाशाचे दूत तुम्हाला घेऊन जातील When स्वर्गात. you are darkness, जेव्हा तुम्ही अंधार the असाल angels of hell comes and takes them to hell. आणि नरकाचे जे दूत आहेत घेऊन जाऊन नरकात You घेऊन don't जातील. show them a list. देखो एक मिनट एंजल, मैंने इतना लोगों को खाना खिलाया, इतना उपास प्रार्थना. उधर तुम ये पेपर क्या है, खुद का शरीर भी नहीं ले जा सकता है उधर मरने के बाद. जाता है क्या? सब धरती पे रहता है, कुछ भी नहीं लेके जाता है. Amen. Nothing of the physical you take it there. आणि शारीरिक कुठलीच गोष्ट तिकडे घेऊन जाणार नाही. So how will they know मग त्यांना कसं that समजेल you belong to heaven or hell? की तुम्ही स्वर्गाचे का नरकाचे आहात? Amen. Amen. They don't ask you questions. ते तुम्हाला प्रश्न विचारत नाही. तुम तो झूठ बोलेगा. Isn't it? होय की नाही? मी खूप लोकांना जेवण दिले, मी चांगलं काम केलंय, मी आशीर्वादित काम केलं, ऐसा कुछ भी बोल सकता ना हम लोग तो एक्सपर्ट है बोलने में. वैसा कोई चलता नहीं उधर. तुमको कोई पूछने वाला भी नहीं. तुम उजाला से ऐसा निकलता है, स्वर्ग का देवदूत उजाला आके लेके जाता है तुरंत. Amen. अंधकार का हृदय रहेगा, शैतान के लोग आते लेके जाते नरक में, बस. नो क्वेश्चंस आस्क्ड. आणि कुठलेही प्रश्न विचारण्यात येत नाही. Amen. Amen. That's all finished. आणि इतकंच आहे, संपलं. नो भटकती आत्मा कुछ नहीं, कोई भटकता नहीं, कुछ नहीं, ये सब थियरी बनाया है. नो सोल वॉन्डर्स. आणि कुठलाही जीव भटकत नाही. हेलो, Amen. कोई नहीं भटकता है. वो डेविल impersonates human beings. आणि तो सैतान मानव रूप धारण करू शकतो. They are not our people who come. ते काय लोक येत नाही Never say that. असं म्हणू नका. मेरा माँ इधर ही है, ऐसा सब मत बोलो कभी. हाँ, मेरा ग्रैंडफादर मर गया ना, उसका आत्मा इधर ही है, वही हमको सब देखभाल कर रहा है. वो नहीं देखभाल कर रहा है, डेविल देखभाल कर रहा है. वो नहीं है इधर. वो तो एक तो स्वर्ग में गया या नरक में गया. Finished. That's the end of the story. आणि तो स्वर्गात नाही तर नरकात गेला, कथा Are संपली. you seeing this? तुम्ही हे समजत What आहे you का? believe
You're opening heart to receive. आणि ज्यावर विश्वास धरता ते स्वीकारण्यासाठी हृदय उघडता. Okay, this is a very powerful message which I would want to give you, but I don't have time now. आणि हा सामर्थ्यशाली संदेश आहे, आता वेळ नाही देण्यासाठी. So you have bound it to your soul. आणि तुम्ही तुमच्या जीवाला त्याशी बांधलंय. So when you lose people from offense, आणि ज्यास तुम्ही हे नाराज तुमच्या जीवात when you काढता, forgive, ज्यास तुम्ही क्षमा when you करता, bless, ज्यास तुम्ही आशीर्वादित you करता, lose that from your soul. तुम्ही तुमच्या जीवनातून त्या गोष्टी मोकळ्या करताय. Amen. Amen. Suppose तुम लोगों को कोई तो भी hurt किया इथे कोणीतरी नाराज केलं, और तुम offense लेके बैठा है. You are bounded to a soul. तुमच्या जीवाला तुम्ही ते बांधलंय. Now how are you going to release it? मग तुम्ही ते कसं मोकळं करणार? I forgive them. मी त्यांना क्षमा करतो. Though I don't feel like, जरी मला असं वाटत नाही, but I choose to forgive. पण मी क्षमा करायचं निवडतो And I bless that person. आणि त्या व्यक्तीला आशीर्वादित करतो. गया तुम्हारे से. Amen. Hello. See this. पहा, कितना तुम लोग बाइंड कर रहे हो तुम्हारा सोल में अंधकार, और बाद में बीमार आ गया, किधर है प्रभु? कुछ आशीर्वाद आरोग्य नहीं देता. ऐसा नहीं है. Don't blame God. Don't blame देवा- anyone. देवाला आणि कुणालाही दोष लावू नका. Blame because you don't have the right revelation. आणि तुमच्याकडे कारण योग्य प्रकटीकरण नाही म्हणून तुम्ही करता. You know, I could give you many mysteries, अनेक असे रहस्य देऊ शकलो but असतो, many are not prepared. पण अनेक जण अजून तयार नाही आहेत. We have a religion mindset आणि आपली धार्मिक मानसिकता असते which will not allow you to accept it. जे तुम्हाला स्वीकारण्यास सहाय्य करणार नाही. Slowly I'm telling you मग this. हळूवार या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. Amen. Amen. So today you'll be free. आज तुम्ही मोकळे व्हाल, You'll be new. तुम्ही नवीन व्हाल. Amen. Amen. We'll do that now. आणि आज आपण आता करणार आहोत. Yeah, so we'll be free. And आपण one मोकळे day, व्हाल. even Shakana told me many times, Daddy, have this kind of seminar once.